ती म्हणजे जागा वाटपाच्या सूत्रांसंदर्भातली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम आहे अशी सूत्रांकडून माहिती कळतीये। दादरमध्ये वसंत स्मृती या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपा आणि शिवसेनेत जागांबाबत विस्तृत चर्चा झाली। 2017 साली शिवसेनेचे 84+4 असे एकंदर 89 नगरसेवक होते, जे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते। या सर्व जागांवर शिवसेनेनं आता दावा केलेला आहे। भाजपनं 2017 मध्ये 82 जागा जिंकलेल्या होत्या। तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं युती धर्म पाळत भाजपसाठी जास्त जागा सोडल्या होत्या। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 125 जागांवर शिवसेना पक्ष ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। किमान 100 तरी जागा लढण्याची तयारी शिवसेनेनं केलेली असावी, मात्र तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तर शिवसेना काय करणार याकडे तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। मीडियामध्ये बरंच काय येईल, एवढ्या जागा मागितल्या तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका। आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी महायुतीचे संकेत देण्यात आले आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, मी स्वतः, माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजींनी या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत महायुती होण्याबद्दलच्या आम्ही चर्चा सुरू झाल्या आहेत। महायुतीचे आमचे 13 जे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की या ठिकाणी महानगरपालिकेला महायुती होणार आहे। जागा वाटपासंदर्भात पहिली ही चर्चेची फेरी होती, अजून बैठका होतील आणि त्यानंतर जागा वाटपाचं हे सूत्र पुढे येईल। मात्र काय नेमकं बैठकीत घडलं, काय नेमकी शिवसेनेची भूमिका आहे, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर सन्मानजनक जागांचा तोडगा काढायचा आहे, त्यामुळे हे सूत्र कसं असेल हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिवसेना 125 जागांवर ठाम असल्याचं कळतंय। कशा पद्धतीने आता हे सगळ्या बैठका पुढे जातील, किती बैठकांमध्ये बेसिकली हा तोडगा निघेल? अरुणिमा, खरं तर काल प्राथमिक बैठक पहिली जी झाली ती त्यामध्ये साधक बाधकपणे किती जागांवर लढलं जाऊ शकतं याबद्दल चर्चा झाली आहे। पहिला जो खरं तर प्रस्ताव आहे तो भाजपकडनं 55 ते 60 जागांच्या सुमारास देण्यात आलेला आहे। 55 एक साधारणपणे 55 ते 60 जागा अशा आहेत जिथे शिंदे सेना जिंकू शकते आणि त्या जागा काल भाजपकडनं आकडेवारीसह जागांसह थेटपणे शिवसेनेला सांगितलेलं की या जागा तुम्ही जिंकू शकता। उर्वरित जागा ज्या आहेत त्या भाजप आणि RPI या दोन पक्षांना जातील। खरं तर कालची जी प्राथमिक चर्चा होती ती पहिल्याच टप्प्यावरची होती। त्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा गुरुवारी खरं तर 227 वॉर्डांच्या संदर्भात विस्तृत आणि वॉर्डनिहाय चर्चा होणार आहे। त्यामध्ये सुद्धा आणखीन काही वॉर्डांची संख्या ही शिवसेनेच्या पारड्यात जाऊ शकते, परंतु जी माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते त्यानुसार भाजप 160हून अधिक जागा लढण्यावर ठाम आहे। भाजपची तशी भूमिका आहे। जर भाजप 160 जागा लढवणार असेल तर उर्वरित जागा म्हणजे 60 ते 65 जागा हे शिंदेच्या पारड्यात पडू शकतात। प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने मुंबईवर लक्ष केंद्रित केले त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे 60 ते 65 जागांचा प्रस्ताव स्वीकारतील का? त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून मुंबईत रस्सीखेच सुरू आहे आणि ही रस्सीखेच सुरूच राहील हे यातून स्पष्ट होते। काल पहिली बैठक पार पडली, उद्या दुसरी बैठक दादरमध्ये गुरुवारी दिवसभर होईल आणि अंतिमतः ज्या जागांवरती तोडगा निघत नाही, तिढा कायम आहे, त्या जागांचा प्रश्न हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाईल। त्यामुळे 2 ते 4 दिवसांमध्ये या सगळ्या जागा वाटपाचं सूत्र आणि ह्या फॉर्म्युला निश्चित होईल आणि जागा वाटपाच्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय घडतंय यावर महायुतीचं जागा वाटप अवलंबून असेल। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। ओम, वेळोवेळी चर्चा करूया। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते, तेव्हा हा सन्मानजनक जागांचा तोडगा कसा निघतो आहे ते पाहायचंय।